सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 163चा अभ्यास करणार आहे. हा श्लोक क्रमांक 163 असा आहे: देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची करावी. या श्लोकाच्या पहिल्या चरणात शब्द आलेला आहे देहबुद्धी. त्याचा अर्थ आहे मी म्हणजे देहच हा भाव. मी म्हणजे देहच हा भाव. दृढचा अर्थ आहे घट्ट, स्थिर. आपण शब्द वापरतो व्यवहारात, पण दृढचा अर्थ आहे घट्ट, स्थिर. दुसऱ्या चरणात शब्द आहे देहातीत. देहातीत म्हणजे या देहापलीकडील, या देहापलीकडील. हित म्हणजे कल्याण. हा पण आपल्या व्यवहारातला शब्द आहे. हित म्हणजे कल्याण. आत्मबुद्धी तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे आत्मबुद्धी. हा देहबुद्धीच्या विरुद्ध असलेला शब्द आहे. आत्मबुद्धीचा अर्थ आहे मी आत्मा म्हणजे ब्रह्म आहे हा भाव. आत्मबुद्धीचा अर्थ आहे मी आत्मा म्हणजे ब्रह्म आहे हा भाव. समर्थ सांगतात, अज्ञानापोटी निर्माण झालेल्या अहंकारामुळे देह म्हणजे मी आहे अशी दृढ जाणीव झाली की माणूस स्वतःचे हित साधू शकत नाही. तो आत्महिताला मुकतो आणि सर्व काही गमावतो. यासाठी मी म्हणजे देह हा भाव विसर्जित करून मी म्हणजे आत्मा ब्रह्म आहे हा भाव म्हणजे आत्मबुद्धी सतत जागृत ठेवली पाहिजे. आणि हा भाव जागृत होण्यासाठी सदा सर्व काळ संतांची संगती धरली पाहिजे. आपण श्लोकाचा पुन्हा एकदा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात, अज्ञानापोटी निर्माण झालेल्या अहंकारामुळे देह म्हणजे मी आहे अशी दृढ जाणीव झाली की माणूस स्वतःचे हित साधू शकत नाही. तो आत्महिताला मुकतो आणि सर्व काही गमावतो. यासाठी मी म्हणजे देह हा भाव विसर्जित करून मी म्हणजे आत्मा ब्रह्म आहे हा भाव म्हणजे आत्मबुद्धी सतत जागृत ठेवली पाहिजे. आणि हा भाव जागृत होण्यासाठी सदा सर्व काळ संताची संगती धरली पाहिजे. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. आपण जेव्हा आपल्या मातेच्या गर्भात असतो तेव्हा सोहम सोहम असा आपला जप सुरू असतो. म्हणजे 6 अहम. सोहम म्हणजे काय, ते 2 शब्द आहेत. 6 अहम त्याचा अर्थ आहे मी ते आहे. 6 म्हणजे अहम म्हणजे मी, 6 म्हणजे ते.
मग ते काय, ते ब्रह्म मी आहे असे सतत सुरू असते. कुठे? आईच्या गर्भामध्ये आपण असतो जीवरूपाने त्यावेळेला. पण गर्भात असताना अनेक यातना सहन करायला लागतात. त्यातून बाहेर काढण्यासाठी, त्या यातनातून सोडवण्यासाठी जीव गयावया करतो, भगवंताची प्रार्थना करतो, त्याला वचन देतो की मी तुझे नित्य स्मरण करीन, पण तू मला या असह्य यातनातून सोडव. जीव काय देतो वचन भगवंताला? मी तुझे नित्य स्मरण करीन, पण तू मला या असह्य यातनातून सोडव. जगद्गुरू तुकाराम महाराज याविषयी एका अभंगातून लिहितात. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवुनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रीही दिवस पांडुरंगा. पुढे म्हणतात, तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळुनी सांडी मस्तक हे. जीव काय प्रार्थना करतो, हे भगवंता एक वेळ करी या दुःखा वेगळे, मला या दुःखा वेगळे एकदा तरी कर. मग मी काय करेन? आठवीन पाय हा माझा नवस, मी नवस करतो, मी तुझे पाय सतत आठवीन. कधी कधी रात्री दिवसा पांडुरंगा, रात्रंदिवस मी तुझे पाय आठवीन म्हणजे तुझे चिंतन करीन. आणि शेवटी म्हणतात, तुका म्हणे काया करीन कुरवंडी, माझी काया ओवाळून टाकीन, ओवाळुनी सांडी मस्तक हे. असे प्रत्येक गर्भातला जीव भगवंताकडे याचना करतो आणि आपली विनवणी ऐकून, आपली याचना ऐकून करुणाघन दयावान परमात्मा आपल्याला गर्भाच्या दुःखातून मोकळे करतो. आणि त्याच क्षणी आपण सोहम विसरून कोहम कोहम असे बोलायला लागतो. मी ते ब्रह्म आहे हे आपण विसरून जातो आणि कोहम कोहम असे बोलायला लागतो. म्हणजे मी असे कुठे म्हटले, मी असे कुठे म्हटले असे बोलू लागतो. मी असं बोललोच नाही. कोहमचा अर्थ लक्षात न आल्याने कोहमचा अर्थ लक्षात येत नाही, म्हणून कॅ 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 असं लोक म्हणतात आणि मूळ जन्माला आल्याचा आनंदोत्सव साजरा करतात. सोहम मनुष्य जीव विसरून जातो आणि ज्यावेळेला मनुष्य धारण करतो, जीव मनुष्य रूपात येतो, तो जीव त्यावेळेला तो विसरून जातो आणि तो मी कधी बोललो, मी कधी बोललो अशा रीतीने आपली गर्भातून या पृथ्वीलोकात येण्याची प्रक्रिया होते. ज्या वेळेला मूल जन्माला येतं त्यावेळेला आपल्याला कोणतेच नाव नसतं. काही दिवसांनी आपला नामकरण विधी केला जातो आणि या अनामी शरीराला नाव देतात. आपलं शरीर कसं होतं जन्माच्या वेळेला? अनामी होतं, नाव नव्हतं. पण त्यानंतर नामकरण विधी सोहळा सुरू झाला की त्यावेळेला आपल्याला नाव देतात. मराठी भाषा आहे, आपण बोलतो नाव ठेवतात. आणि मग पुढे त्या नाव ठेवण्याचा अर्थ आणखीन वेगळा पण निघतो. तर या अनामी शरीराला नाव देतात आणि आपण त्याच क्षणाला या देहाला आणि आपल्या नावाला घट्ट चिकटून बसतो. इतके चिकटून बसतो की देह गेला तरी नावाची अभिलाषा आणि देहबुद्धी म्हणजे मी देह आहे ही काही केला जात नाही. सदैव या शरीरापुरताच आपण विचार करू लागतो. आपण सदैव या देहापुरतात
विचार करू लागतो. मी देहच आहे अशा दृढ भावनेमुळे जीवनामधील सर्व हालचालींमध्ये मी हाच केंद्रस्थानी मानतो. मी देहच आहे या दृढ भावनेमुळे जीवनातल्या सर्व हालचालींमध्ये मीच हा केंद्रस्थानी मानला जातो. मी देह आहे या भावनेलाच देहबुद्धी म्हणतात. काही शब्द आपल्याला शास्त्रातले अध्यात्मातले कठीण वाटतात, पण आपण जर प्रत्येक शब्दाकडे पाहिलं, कोणताही शब्द असेल, प्रत्येक शब्दाकडे पाहिलं तर मला असं वाटतं की तो शब्दच आपल्याला त्याचा अर्थ सांगत असतो. तर देहबुद्धी शब्द आपल्याला ऐकायला वाचायला कठीण वाटेल, पण त्याचा अर्थ हा आहे, सोपा अर्थ आहे. मी देहच आहे या भावनेलाच देहबुद्धी म्हणतात. आणि ही देहबुद्धी देहाला शेवटपर्यंत पुरून उरते. देह जिवंत आहे तोपर्यंत जीव देहाचा मीपणाने अभिमान धरतो. जोपर्यंत देह जिवंत आहे तोपर्यंत आपला जीव देहाचा मीपणाने अभिमान बाळगतो. त्याचे क्षेत्र दृश्य जगतापुरते मर्यादित असतं. या जीवाचे क्षेत्र दृश्य जगतापुरते मर्यादित असतं. तो स्वार्थी बनतो आणि वासना तृप्तीच्या मागे लागतो. मनामध्ये ज्या ज्या वासना येतील त्या पूर्ण करण्याच्या मागे लागतो. देहबुद्धीच्या जोराने जीव आकुंचित होऊन दृश्याच्या नादी लागतो. जे अदृश्य परमसत्य आहे त्याचा त्याला विसर पडलेला असतो. मग ते अदृश्य परमसत्य काय? आत्मतत्व आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो. पण हा जीव देहबुद्धीच्या जोराने आकुंचित होतो आणि दृश्याच्या नादी लागतो. देहबुद्धीमुळे देहाला भलतेच महत्त्व येते आणि त्यामुळेच आपल्या शाश्वत समाधानाला, आनंदाला उणे पण आहेत. देहबुद्धी जुनाट आहे, ती सुटत नाही. ज्या वेळेला आपण जन्म घेतला इथून मागे, त्या वेळेला गर्भातून बाहेर आपण या देहबुद्धीला चिकटलो. म्हणून देहबुद्धी जुनाट आहे, ती सुटत नाही. जीव देहाला मीपणाच्या भावनेने चिकटल्यामुळे त्याला सुखदुःखाचे टक्के टोणपे खावे लागतात. या देहबुद्धीमध्ये विलक्षण शक्ती असते. योगीजनांना सुद्धा ती त्रास देते. देहबुद्धी योगीजनांना सुद्धा त्रास देते, आपल्या छापेत आणते. देहबुद्धी वाढल्यानेच आपले नुकसान होते हे उघड आहे. देहबुद्धीतूनच अहंकार उत्पन्न होतो आणि या अहंकारामुळेच जीवाला आत्मस्वरूपाशी एकरूप होता येत नाही. सद्वस्तूमध्ये मिसळून जाता येत नाही. हा देह मरणाधीन झाल्यावर, मृत्यूपंथाला लागल्यावर हीच देहबुद्धी जीवाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकवते. खरं तर अत्यंत अनमोल असे नरदेहरूपी रत्न आपल्याला गवसले आहे. अत्यंत अनमोल असे हे नरदेहरूपी रत्न आपल्याला गवसले आहे, पण आपल्याला त्याची किंमत नसल्याने आपण ते अक्षरशः वाया घालवतो. बरे, ज्या देहाला एवढे महत्त्व दिले जाते तो केव्हा, कुठे, कसा पडेल हे कोणालाही सांगता येत नाही. म्हणून देहाच्या पलीकडे जाण्यातच जीवाचे खरे कल्याण आहे असे सर्वच साधू संत सांगतात. देहबुद्धी क्षीण होईल तरच परमार्थ घडेल.
जर देहबुद्धी क्षीण झाली तरच परमार्थ घडेल, नाहीतर नाही. देहबुद्धी कमी होऊ लागली की जीवपणा सुटत जातो. जीवपणा सुटत गेला की अज्ञान क्षीण होत जाते, कमी होत जाते आणि अज्ञान नाहीसे झाले की मी ब्रह्मच आहे हा प्रत्यक्ष अनुभव येतो. पण त्याच्याकरता या सर्व गोष्टी किंबहुना या पायऱ्या आपल्याला ओलांडून पुढे जायला पाहिजे. देहबुद्धी क्षीण झाली तर परमार्थ घडतो. देहबुद्धी कमी झाली की जीवपणा सुटतो. जीवपणा सुटून गेला की अज्ञान क्षीण होते आणि अज्ञान नाहीसे झाले की मग त्यानंतर मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. परंतु हा अनुभव कोठे, कसा आणि कोणाला येईल ते सांगता येत नाही. आपण पाहिलं आत्ता, अज्ञान असल्या कारणाने मनुष्य देहबुद्धीवर असतो. देहबुद्धी हेच अज्ञानाचे लक्षण आहे. मी खरा कोण आहे हे न कळणे याचे नाव अज्ञान होय. अज्ञान म्हणजे कशाचं, तर इथे अज्ञानाची व्याख्या केली, मी खरा कोण आहे हे न कळणे याचे नाव अज्ञान. देहबुद्धीला घट्ट धरून ठेवल्या कारणाने मनुष्याला आपले आत्महित साधता येत नाही. आत्महितापासून म्हणजे खऱ्या ज्ञानापासून तो वंचित राहतो. यासाठी समर्थ सांगतात की देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धी करावी. म्हणजे मी देह आहे हा ध्यास सोडून मी चिरंतन, शाश्वत, मुक्त आत्मा आहे अशी बुद्धी दृढ करावी. मी ब्रह्म आहे हा भाव सतत आपण जागृत ठेवला पाहिजे. देहबुद्धीचा त्याग करून देहातीत होण्यातच खरे हित आहे, आत्महित आहे असे सर्व संत महात्मे सांगतात. देहबुद्धीचा त्याग करून देहातीत व्हायचं म्हणजे या देहाच्या पलीकडे आहे ती अवस्था प्राप्त करून घ्यायची असा देहातीत होण्याचा अर्थ आहे. आणि त्यातच आपले खरे हित आहे. खरे हित कोणते? आत्महित आहे असे सर्वच संत महात्मे सांगतात. परंतु आपण देहबुद्धीचा निश्चय केल्याने आपण सद्वस्तूला मुकलो. म्हणून स्वामीजी या श्लोकाच्या पहिल्या 2 चरणातून सांगतात, देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. आपण देहबुद्धीचा निश्चय केल्याने आपल्या हिताला मुकलो. मग आपण अशा वेळी काय केले पाहिजे? आत्मसुख प्राप्त होण्याकरता, आत्महित प्राप्त होण्यासाठी काही उपाय आहे का? तो उपाय स्वामीजींनी 3ऱ्या चरणातून स्पष्ट शब्दात सांगितला आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आत्मसुख प्राप्त होण्यासाठी, आत्महित करण्यासाठी आपण देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धी करावी असं या 3ऱ्या चरण सांगितलं. पण देहबुद्धीचा त्याग करून बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृढ करणे सहज साध्य सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मनुष्याने सदा संगती सज्जनाची करावी. 4थ्या चरणात सांगतात स्वामीजी, सदा संगती सज्जनाची करावी. आपली देहबुद्धी लावून आपली आत्मबुद्धी होण्याकरता सत्संगती करायला सांगतात. संत संगतीचे महात्म्य पुन्हा एकदा समर्थ या ठिकाणी
आपल्या सर्वांच्या निदर्शनात आणून देत आहेत. दासबोधातील पहिल्या दशकातील 5व्या समासातील एका ओवीतून समर्थ सत्संगतीचे वर्णन करतात आणि त्या संगतीमध्येच आपल्याला आत्महित कशा रीतीने करता येईल, आपल्याला आत्मवस्तू कशी सापडेल ते सांगतात. तेची वस्तू संतसंगे स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी लागे ऐसा कवणू. त्याचा अर्थ आहे, संतांच्या संगतीने साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि आत्मवस्तू कशी आहे, आत्मतत्व काय आहे हे त्याला कळू लागते. अशा सत्संगाचा, संतसंगतीचा महिमा शब्दांनी वर्णन करून सांगणारा माणूस जगामध्ये कुठेच सापडणार नाही. आत्मवस्तूची ओळख अनंत असलेल्या परमात्मवस्तूच्या प्राप्तीचा सोयीचा आणि सोपा उपाय फक्त संतच सांगू शकतात. काय कारण? कारण संत हे आत्मस्वरूप असतात. त्यांचे अंतःकरण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम आणि पवित्र भांडे आहे. संतांचा देह म्हणजे पुण्य साठवण्याची पवित्र जागाच असते. समर्थ सांगतात, संत कसे असतात? संत हे आत्मज्ञानी असतात. आत्मज्ञानी मनुष्य मी आत्माच आहे या भूमिकेवर आरूढ होऊन जीवन जगतो. मी आत्माच आहे याचा अर्थ मी ब्रह्मच आहे या भूमिकेवर होऊन आत्मज्ञानी पुरुष जगत असतो. त्याच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्याच्या म्हणजे दृश्य जगताच्या किंवा स्थळ काळ यांच्या मर्यादा ओलांडून अनंता एवढे विशाल झालेले असते. आपल्यासारख्या सामान्य जीवाचं क्षेत्र या दृश्य जगताच्या आतमध्ये अडकलेलं आहे. परंतु आत्मज्ञानी पुरुषाचं जे क्षेत्र आहे, अनुभवाचं क्षेत्र जे आहे ते दृश्याच्या म्हणजे दृश्य जगताच्या मर्यादा ओलांडून अनंता एवढे विशाल झालेले असते. म्हणूनच तर त्यांना महात्मा म्हणतात. ज्ञानरूपी अग्नीमध्ये अहंकाराची आहुती देणारा हा महात्मा, ज्ञानरूपी अग्नीमध्ये अहंकाराची आहुती देणारा हा महात्मा अत्यंत निस्वार्थी असतो, निगर्वी असतो, निरहंकारी असतो. आपल्या वासना समूळ नष्ट केल्यामुळे तो नित्य निरंतर पूर्ण समाधानी असतो. त्याची संतोष वृत्ती कोणत्याही परिस्थितीत एकाच पातळीवर असते. अकारण उपकाराने भरलेले संतांचे जीवन म्हणजे मानवी जीवनातील सर्व शुभमंगल प्रवृत्तीचे साकार रूप आहे. संत या जगामध्ये येतात कशासाठी आपल्याला ती वेळ माहिती आहे, ते चरण माहिती आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगावर उपकार करण्याकरता संत येत असतात. बरं, काही हेतू असतो का? काही हेतू नाही त्यांचा, काही मिळावं असा हेतू नाही. मग ते अकारण उपकार करण्यासाठी या भूतलावर अवतरले असतात. अत्यंत सूक्ष्म अशी आत्मवस्तू अनुभवण्याची पात्रता त्यांच्या सहवासात राहिलेल्या माणसांना मुक्त हस्ताने ते देत असतात. अत्यंत सूक्ष्म अशी आत्मवस्तू अनुभवण्याची पात्रता त्यांच्या सहवासात राहिलेल्या माणसांना ते मुक्त हस्ताने देत असतात. संतांच्या संगतीतच आपली देहबुद्धी
नष्ट होऊन आपली बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी, आत्मवस्तूच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होते, दृढ होते. आणि म्हणून समर्थ सांगतात या श्लोकाच्या अंतिम चरणातून, सदा संगती सज्जनाची करावी. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.